Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यात अनेक पेट्रोल पंप साठ्याअभावी अक्षरशः बंद पडले आहेत. उरलेल्या पंपांवरती प्रचंड मोठ्या रांगा लागल्यात. मात्र राज्यात इंधनाचा साठा हा पुरेसा आहे आणि अफवांमुळे लोक जास्त इंधन खरेदी करतायत हा दावा सरकारचा आहे. मात्र रांगेत उभे राहणारे लोक आणि पेट्रोल पंपांचे मालक यांचे दावे याहून काहीतरी वेगळेच आहेत. पाहूयात. इंधन साठा शिल्लक नाही म्हणून राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपाच्या बाहेर बंदचे बोर्ड लागले आहेत. मात्र सरकारच्या मते राज्यामध्ये इंधनाचा तुटवडा नसून अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागतायत. पण वास्तवात अनेक ठिकाणी 5 पैकी 2 किंवा 5 पैकी 1च पंप सुरू असल्यामुळे लोक सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत. एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते. आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते. डिझेल पुणे पंपावर भेटतच नाही. हेच पंप चालू आहे, हेच पंपावर तर फक्त डिझेल भेटू राहिला. अजंठाच्या पुलीवरून आले आम्ही पायी डिझेल घ्यायला. डिझेल अजिबात मिळत नाही सर आम्हाला. आम्ही 7 वाजेपासून इथं बसलेलो आहे. आम्ही लेकरा बाळाची ना बायकाची चिंता करता आम्ही फक्त डिझेल कसं मिळावं आणि आमच्या शेतीची मशागत कशी व्हावी. हे लोक आम्हाला कॅन मध्ये डिझेल देत नाहीये. रात्री लाईट बंद करून ठेकेदारांना डिझेल पुरवतात, वाळू माफियांना डिझेल पुरवतात, पण आम्हाला डिझेल देत नाही. सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे महाराष्ट्रामधले मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल वाटावं लागतंय. जामनेरातल्या फत्तेपुरात 2 पैकी 1च पंप सुरू असल्यामुळे रात्री 10 पर्यंत इथे रांगा लागतायत. दुसरीकडे केंद्रात मंत्री असलेल्या भाजप नेत्या रक्षा खडसेंच्याच मालकीच्या पंपावर इंधन संपलंय. मात्र महाराष्ट्राचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणतायत की राज्यामध्ये पुरेसा इंधन साठा आहे. एक महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे. डिझेल, पेट्रोल, केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे. आणि ठीक आहे, थोडंसं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय, पण आहे, सगळ्यांना मिळते असं आमचं माझं तरी म्हणणं आहे. अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो सगळ्यांना. अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते. याचा अर्थ साठा कमी असं नाही आहे. तर अशा प्रकारच्या पॅनिकने उदाहरणादाखल आपल्याला माहिती आहे की एखाद्या बँकेमध्ये जर लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणं सुरू केलं तर ती बँक पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचे पैसे डिप्लॉयड असतात. तशीच परिस्थिती आहे. एक तर बँकेत नोटा नाहीत, खताचे दर वाढवल्यात आणि शेतीचे कामं करायला डिझेल नाही आणि वरून सांगता शेतकऱ्याला की शेती यांत्रिकरणाने करा. अरे बाबा, डिझेलच नाही तर शेती यांत्रिकरणाने करायची कुठून? तुम्ही आम्हाला डिझेलची व्यवस्था करून द्या, इंधनाची व्यवस्था करून द्या, बँकेत नोटांची व्यवस्था करून द्या. दुसरा विरोधाभास म्हणजे रत्नागिरीमध्ये सरकारी पुरवठा अधिकारीच इंधन कंपन्या मागणी इतका पुरवठा करत नाहीत असं पत्र देत आहेत आणि सरकार मात्र साठा पुरेसा असून रांगा अफवांमुळे होत आहेत असा दावा करतायत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 4 लाख लिटर इंधन दिवसाला आवश्यक असतं. मात्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी फक्त 3.5 लाख लिटर इंधन हे मिळतं आहे आणि त्याचमुळं जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे. खास करून मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्गावरचे अनेक पेट्रोल पंपावरती या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळेच सध्या जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी हस्तक्षेप केलेला पाहायला मिळतो आहे. तिसरा विरोधाभास म्हणजे गाडीमध्ये डिझेलच नाही तर शोधायला कसं जाणार असं उत्तर नागपूरचे पोलीस अधिकारी बेपत्ता मुलीची तक्रार घेऊन आलेल्यांना देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. नंतर व्हिडिओ बनवणाऱ्याने भूमिका बदलली. मात्र सरकारनं आमच्या गाडीत डिझेल नाही असं सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली केली. कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे.
एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसांनी अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे. नांदेडच्या हदगाव हिमायतनगर तालुक्यात डिझेल मिळत नसल्यामुळे वाहतूकदार आणि शेतकरी त्रस्त आहेत. जळगावच्या मसवदमध्ये पेट्रोल डिझेलचा साठा शिल्लक नाही या कारणावरून झालेल्या वादात पंप कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाला. नंदुरबारमध्ये पेट्रोल टंचाई कायम आहे. अनेक पंप पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे बोर्ड लावतायत. जळगावच्या पारोळ्यामध्ये शेती कामासाठी डिझेल मिळत नसल्यामुळे लोकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. सरकार सांगतंय की इंधनाचा साठा पुरेसा आहे, मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 6व्या दिवशी अनेक पेट्रोल पंप बंदच आहेत. शेती कामासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी शेतकरी पहाटेपासूनच कॅन घेऊन पंपाच्या बाहेर रांगा लावतायत. अहिल्यानगर शहरामध्ये अनेक पेट्रोल पंप पुरवठा होत नसल्यामुळे बंद आहेत. पेट्रोलचं थोडंसं शॉर्टेज आहे. कंपनीकडून माल वेळेवर सप्लाय होत नाहीये, त्यामुळे नगरमध्ये पण सध्या पंपांवरती जरा शॉर्टेजचा प्रॉब्लेम आहे. पंप त्यामुळे बंद ठेवावा लागत आहे. तर नागरिकांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करावं, कारण कंपनीकडूनच मटेरियलचं सप्लाय होत नाहीये. त्या अनुषंगाने आम्हाला पंप बंद ठेवावा लागत. कंपनीकडूनच जवळजवळ 50% पुरवठा हा कमी केलेला आहे. समजा इंधन तुटवड्याच्या अफवा असतील तर पंपावर अतिरिक्त गर्दी होऊ शकते. मात्र अफवांमुळे आंदोलनं, पंपांवर हाणामाऱ्या, डिझेल नसल्याच्या कारणावरून चाकू हल्ले कसे काय होत आहेत? जर तुटवडा नाही तर सरकार केरोसिन का वाढतंय? अफवांच्या जोरावर लोक पहाटे उठून पंपाच्या बाहेर 5-5 तास कशासाठी थांबतायत? तरी सरकारच्या मते ह्या अफवा असतील तर सरकारनं येत्या 24 तासात तातडीनं पुरवठा वाढवून हे सगळे प्रकार रोखायला काय हरकत आहे? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.